राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील मोफत उपचार आता बंद झाले। महाराष्ट्र सरकारने बेसिक आरोग्य जे आपल्याला मोफत भेटत होतं ते आता बंद केलेलं आहे। त्याच्यावरती महाराष्ट्र सरकार आता चार्जेस घेणार आहेत। दुसरी गोष्ट, जे आपलं शिक्षण होतं प्राथमिक किंवा मराठी शाळा होत्या त्या तर तशा पण बंदच होत आहे। पण तुम्ही केरळाचा विचार करा, केरळ हे आता तुमचं उच्च शिक्षण सुद्धा मोफत करत आहेत। महाराष्ट्र सरकारला ह्या गोष्टी का जमत नाहीत? काय महाराष्ट्र सरकारकडून आपण अपेक्षा करू शकतो की ज्या पॉलिसी आहेत त्या पॉलिसी इतक्या का आपल्याला टफ होत आहेत? दिल्लीचं उदाहरण आहे, दिल्लीचं जे शाळा आहे ते शाळा आपल्याला उच्च लेवलच्या पाहायला मिळत होतं, जिथे श्रीमंत सुद्धा आपली मुलं टाकत होती। पण महाराष्ट्र सरकारला ह्या गोष्टी का जमत नाही आहेत? महाराष्ट्र सरकारचे जे मंत्री आहेत ते विधानसभेमध्ये बसून काय करतात? ते जर तुम्हाला अशाच जर पॉलिसी बनवायच्या नसतील, चांगल्या ज्या जनतेला उपयोगी होतील किंवा मिडल क्लासला उपयोगी होतील, मतं देणारी तीच लोक आहेत तुम्हाला, तरी पण तुम्ही त्या प्रकारच्या पॉलिसी बनवत नाहीत। पण बाकीचे जे स्टेट आहेत, केरला उदाहरण आहे, दिल्ली उदाहरण आहे, त्या स्टेटला कसं जमत आहेत? जर तुम्हाला अशा प्रकारच्या पॉलिसी जर जमत नसतील तर तुम्ही एक काम करा, टीम्सवरती मिटिंग घ्या, व्हॉट्सअपवरती मिटिंग घ्या। विधानसभामधल्या इतका जो खर्च करा तो खर्च करण्याची गरजच नाही तुम्हाला। तुम्ही जो लाडक्या बहिणीमध्ये इतका खर्च करत आहात तो खर्चसुद्धा कशाला देत आहात? तर का तर तुम्हाला वोट मिळत आहेत, त्या वोटसाठी तुम्ही पैसे देत आहात। पण जनतेसाठी खऱ्या अर्थाने तुम्ही काहीच खर्च करत नाही, कारण की हेच जे दिलेले 1,500 आहेत तेच तुम्ही मोफत शिक्षण आणि आरोग्य देऊन तुम्ही त्याच्यापेक्षा चांगलं काम करू शकता, पण ते तुम्ही करत नाही आहेत का? तर तुम्हाला करायचं नाही आहे।